काल भाजीमध्ये येताना आणला होता ऋतूच्या पप्पांनी भोपळा. आता हे भोपळ्याचं शिजवून तर ऋतू अजिबात खात नाही आणि आमच्या दोघांनाही गोड भोपळा अजिबात चालत नाही. त्यामुळे म्हटलं की भोपळ्याच्या काहीतरी पुऱ्या करूयात किंवा त्याला घाऱ्याही असं म्हणतात. त्यामुळे जे आहे ते घाऱ्या करायचं ठरलं. तर सुरुवातीला भोपळा कट करून घेतला, त्याच्यामधल्या ज्या आहे ते बिया वगैरे काढून घेतल्या आणि कुकरला लावण्याऐवजी मी जे आहे ते असं एक पातेलं ठेवलं आणि पातळात चाळणी ठेवून त्याच्यामध्ये शिजायला ठेवलं. कुकरमध्ये ठेवलं तर काय होतं, त्याच्यामध्ये जास्त पाणी होतं आणि मग ते अगदी पीठ जे बनवतो आपण ते पातळ होतं. त्यामुळे मी अशा प्रकारे शिजवून घेते. आता भोपळा तर शिजलेला होता, त्यामध्ये मी 3 वाटी जे आहे ते ज्वारीचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवला होता तो टाकला. हळद, मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकलं, कारण हिरवी मिरची जी आहे ती तिखट अजिबात नव्हती, म्हणून थोडंसं लाल तिखट टाकलं आणि हा भोपळा मॅश करून घेतला आणि ह्याचा छान असा गोळा करून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये एक थेंबही मी पाण्याचा घातला नाही, तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता पीठ अगदी पातळ झालेलं होतं. त्याच्यानंतर जे आहे ते मी लाटून न घेता एक माझ्याकडे तेलाची जी पिशवी असते त्याचं मी 2 भाग केले आणि त्याच्यावरती पुरी अशा प्रकारे जी आहे ती थापून घेतली आणि तेलामध्ये सोडून दिल्या. तर अशा प्रकारे पुऱ्या छान टंब फुगलेल्या